बघूयात। आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आमच्याबरोबर आघाडी करायची आहे तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे। म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही, कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे। त्यामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही एक महत्त्वाची माहिती दिली आहे। काँग्रेस यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे या निवडणुकांमध्ये त्यांना देखील संधी मिळायला हवी असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येताना दिसतात, त्यामुळे महाविकास आघाडीमधला एक महत्त्वाचा पक्ष असणारा काँग्रेसची नेमकी भूमिका काय याविषयी चर्चा केल्या जात होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसतेय। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक आम्ही स्वबळावरती लढू असं म्हटलेलं आहे। मित्रपक्षांकडून जर यापुढे आम्हाला काही प्रस्ताव आला तर आम्ही त्यावरती विचार करू असं देखील त्यांनी माहिती दिली। आगामी सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिकांच्या पातळीवरती किंवा जिल्हा परिषदांच्या पातळीवरती देखील लढवल्या जातील, या सगळ्या संदर्भात तिथल्या स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी युती आघाडी करण्याचे अधिकार दिलेले असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। आशिष शेलार यांच्या मतदारसंघामध्येच मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। मोठ्या प्रमाणावरती दुबार मतदार, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप। परप्रांतीय मतदारांची नावं शेलार यांनीच टाकली आहेत का, देशपांडेंचा सवाल। मुंबईचा महापौर परप्रांतीय करण्याचा भाजपचा डाव, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा भाजपवरती हल्लाबोल। ठाण्यामधल्या मतदार यादीमधील घोळाच्या संदर्भामध्ये मनसेच्या वतीनं ठाण्यामध्ये बॅनरबाजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी ही बॅनरबाजी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संमिश्र निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। 18 नगरपालिकांपैकी 6 ते 7 ठिकाणी युती होईल असं चित्र आहे। स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषदांच्या रणधुमाळी सुरू असलेली दिसते आणि आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आहे। अर्ज स्वीकृतीसाठी प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे। राज्यामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांची गर्दी। रामटेक आणि पारशिवनी नगर पंचायतीचे इच्छुक उमेदवार बावनकुळेंकडे तिकीट मागण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पेण नगर परिषदेमध्ये मनसेकडून स्वबळावरती लढण्याची घोषणा, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देखील पेणमध्ये जोरदार तयारी। तिकडे शेकापही महाविकास आघाडीच्या साथीनं काही जागा लढणार आहे, त्यामुळे इथे चुरशीची लढत होईल। मराठवाड्यामध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावरती लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे। भाजप